नमस्कार मैत्रिणींनो, शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. कशा आहात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. चला, आज आहे बघा प्रदोष, सोमप्रदोषच्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा. तर महादेवाच्या चरणी मी प्रार्थना करते की सगळ्यांना सुखी ठेव आणि इथून माझा व्हिडिओ हा स्टार्ट करते. चला, हे बघा, इकडे मी शेंगदाण्याचा कूट बनवला आहे. त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची आणि अजून म्हणजे व्यवस्थित कूट बनवून मग मी रसिकाकडे घेऊन जाणार आहे. आणि बटाटा सगळी तयारी मी इथं पूर्व तयारी इथेच करून घेऊन जाणार आहे, जेणेकरून तिथं गेले की फक्त खिचडी बनवायची राहील. इकडं ना काय झालं, सकाळी मी साबुदाणा अजून ह्याच्यामध्ये घातला. मी म्हटलं रसिका आणि विरांशला आवडतो म्हणून. आणि काय झालं आहे, विनायक पण घरी आहे, तर चला म्हटलं विनायकला पण आवडती. हां, ते सांगायचं विसरलं. काय झालं, ह्याच्यामध्ये मी पाणी जास्त घालून ठेवलं होतं, जेणेकरून म्हटलं थोड्या वेळाने पाणी काढूया. तर माझ्याकडनं काही पाणी लक्षात नाही राहिलं. तर हे बघा, पाणी राहिलेलं आहे. तर बघूया आता खिचडी कशी बनते ते. आणि बघा, हे बघा, सगळी तयारी इथनंच करून घेऊन जाऊ म्हटलं. इकडे बटाटे बारीक करून घेतलेले आहेत, ते डब्यामध्ये घालते व्यवस्थित. चला आता निघते रसिकाकडे आणि तिकडे बनवते गरमागरम खिचडी सगळ्यांसाठी. चला, आता रसिकाकडे निघाले मी. आता हे सगळं सामान घेऊन. नशीब आज पाऊस नाही आहे, तर थोडं बाहेर पडले की पाऊस चालू. चला, विनायकचा त्या दिवशी ॲक्सिडेंट झाला होता 2 दिवसापूर्वी, तर त्याच्या गुडघ्याला बघा किती लागलेला आहे. त्याच्यामुळे तो आज घरनंच काम करणार होता. त्याची गाडी पण खराब झालेली आहे, त्याला गाडी चालवता येत नाही आणि गुडघ्याला आलेली आहे सूज. तर तुम्ही पाहिलं असेल ना विनायकच्या पायाला कसं लागलं. तर 2 दिवसापूर्वी काय झालं माहिती आहे का, विनायक एका टेम्पोनी विनायकला धडक दिली. तो फरफटत तो पुढे गेला. नशीब हेल्मेट होतं डोक्याला, विनायकच्या डोक्यात हेल्मेट होतं. कंपल्सरी हेल्मेट असतंच आहे त्याच्या डोक्याला. तर ते हेल्मेटमुळे त्याचं डोकं शाबूत राहिलं, पण त्याच्या पायाला लागलं आहे चांगलंच. पायाला म्हणजे गुडघ्याला लागलं आणि हाताला पण थोडंसं खरचटलं होतं, पण गुडघ्याला जरा जास्त लागलेलं आहे. आणि ते आता जसं त्याला हे खपली धरेल तसं त्याचं ते ताडलं जाईल, ओढलं जाईल आणि दुखतं त्याचं थोडंसं ना. मुका मारला म्हणजे हे सूज आलेली आहे. तर आज त्याच्यामुळे विनायक काय आज ऑफिसला गेलं नाही, वर्क फ्रॉम होमच करतो आहे. तर त्याला त्यामुळे ती गाडी पडल्यामुळे गाडीचं झालं आहे ब्रेक फेल आणि गाडी खराब झालेली आहे. तर किती वर्षापूर्वीच म्हणजे सेकंड हँड घेतलेली आहे विनायकनी. घेताना सेकंड हँड घेतलेली होती. रसिका तिच्या मागे लागली, अरे गाडी बदल. तर आता बघू घेतो का नाही काय, कारण का ती गाडी झाली आता खराब. चला, असं मी इकडे भांडी आवरते. ते दोघं येईपर्यंत पटापटा हे आवरून घेते. आणि आभाळ आलंय बघा, पुन्हा आभाळ आलेलं आहे पावसाचं. पुन्हा पाऊस येईल. आज पाऊस नाही, ऊन पडलंय म्हणतात. म्हटलं तर काळडोम आभाळ पुन्हा भरून आलेला आहे. आणि मला आता खिचडी बनवायची आहे. भांडी आवडली की पहिला खिचडी बनवून ठेवते, म्हणजे कसं विरांशला आल्या आल्या गरम परतून फक्त गरम करून द्यायची त्याला. हे बघा, विरांशला आणायला गेले तर हे बघा केवढं पाऊस अजून.
पाऊस नेमका शाळा सुटायच्या वेळेस पाऊस चालू झाला बघा. रसिकाला आता मी फोन केला तर काय करतात काय माहीत बाबा. 2 व्हीलर नेलेली आहे लोकांनी, तर कसं आणणार आहेत काय कुणास ठाऊक. रिक्षा मिळाली तर बरं आहे, नाहीतर अवघड आहे. 2 व्हीलरवर आपण ह्यांचा रेनकोट, पिलूचा रेनकोट नेला नाही आहे. अचानक पाऊस आलेला आहे आणि खूप जोरात आलेले पाऊस. अजून नाही, काळोडूम आभाळ आलं होतं. हे बघा आहेच आहे अजून पाऊस. पावसात आता अडकून बसले. कसं येणार काय येणार कोणाच ठाऊक. तोपर्यंत विरांशला एक छान गरम पोळी केली. आता पावसाचं बघा असंच चाललेलं आहे. ऊन असतं म्हणून आपण काही घेऊन जात नाही, छत्री नाही रेनकोट नाही काही घेऊन जात नाही. आणि नेमकं बाहेर कुठे गेले की पाऊस येतो आहे. रसिकाने छत्री नेलेली होती आणि माझं लक्ष तिकडेच लागलेलं होतं. चला तर मग भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.